तर आत्ताचा जो अपघात झाला त्याच्यामध्ये आम्हाला ते इतकं ते मँगल झालं होतं की कशामुळे अपघात झाला हे आपण नाही कळू शकलं तर आपण ड्रायव्हरवरतीच टाकतो. आणि अर्थात याच्यामध्ये ड्रायव्हरची चूक असणार आहे असं आतापर्यंतच्या तपासामध्ये दिसतंयच. परंतु हे फॅक्टर सुद्धा आहेत. आता नवले ब्रिज आहे तर त्या ठिकाणी वारंवार अपघात घडतात. म्हणजे याचा अर्थ तो ब्लॅक स्पॉट आहे. राईट. ब्लॅक स्पॉट म्हणजे त्याच्या आधी जे काय 50-100 किलोमीटर असेल त्या प्रत्येक ठिकाणी असे अपघात नाही घडत, एकाच ठिकाणी घडतात. याचा अर्थ तिथे काहीतरी तांत्रिक चूक असू शकते, तिथे काहीतरी इंजिनिअरिंग लॅक्युना राहिला असेल. मला वाटतं या गोष्टी आता शासन खूप सिरियसली घेते आणि शासन याच्याबद्दल आता खूप गाईडलाईन्स आलेल्या आहेत. आता खूप नियम बदललेले आहेत, आता प्रायोरिटीज बदललेल्या आहेत आणि वाहनाची आणि रस्त्याची कारणं ज्याच्यामुळे अपघात घडतात की तिथंच येऊन अपघात घडतात. याचा अर्थ तिथे फक्त ड्रायव्हरची चूक कारणीभूत नाहीये, तर रस्त्यामध्ये काही चूक आहे का या गोष्टी सुद्धा बघणं गरजेचं आहे. आणि आता आम्ही बघतोय ते या संदर्भामध्ये गेल्या काही वर्षामध्ये खूप बदल झालेला आहे. मला वाटतं आपण एक डेव्हलपिंग कंट्री आहे. आपण पूर्वी जे प्रायोरिटीज होत्या त्या हळूहळू बदलत आहेत आणि मला आनंद आहे की हे बदलतंय आणखीन सेफ करण्यासाठी. म्हणजे किमान वाहनाच्या चुकीमुळे आणि रस्त्यांच्या चुकीमुळे अपघात होऊ नये हा याच्या संदर्भामध्ये आम्ही काम करणं गरजेचं आहे. आम्ही ते काम करतोय.